मन कसे चंचल आहे. उधळलेल्या घोड्याप्रमाणे मन असते. तरबेज घोडेस्वार घोड्याला अधूनमधून उधळून देतो, मध्येच आवरतो. या सगळ्या प्रकारांनी त्याला शांत करतो. त्याप्रमाणे मनाला ताब्यात आणण्याचा मार्ग भगवंतांनी उद्धवजींना सांगितला आहे. तो असा की प्रत्येक वेळी अत्यंत निग्रहही उपयोग नाही. तो निग्रह सफल होत नाही. अनंत वासनांनी भरलेले मन त्या वासनांच्या योगाने पुन्हा कधी बेबाम होईल सांगता येत नाही. म्हणून शास्त्रकारांनी मनाचा निग्रह करण्यासाठी योगाभ्यासासारखी साधने जरी सांगितली असली तरी मनाचा संयम होणं कठीण आहे. योगशास्त्र म्हणजे प्रयोगशास्त्र आहे. प्राणायामादिकांनी प्राण स्थिर करून नंतर मनाची स्थिरता करायची, हा एक मार्ग आहे. आत्मानात्म विचार करण्याकडे आपली बुद्धी स्थिर करण्याचा प्रयत्न मनाचा विषयांशी संबंध सुटावा याकरता आहे. विषयांचा संबंध आल्यामुळे मनात वासनांची सतत भर पडते आहे. शिवाय आधीच्या जन्मातील कितीतरी विषयांचे संस्कार मनात असतात. ते कमी होण्याकरता योगमार्ग आहे. मनाची प्राणायामादिकांनी स्थिरता झाली की विषयांशी संबंध सुटतो. मनन कसे करावे? वा, खूप महत्वाचा मुद्दा. मननाची आवड ज्या मनाला उत्पन्न झाली ते मन विषयांपासून बाजूला होतं. मननाची खरी आवड ज्यांना उत्पन्न झाली त्यांनी वेदांत विचार करावा. वेदांत विचारात 3 भाग येतात. जीवात्मा कोण आहे, समोर दिसणारे जग काय आहे आणि परमात्मा कोण आहे. आत्मसाक्षात्काराचा सोपान. आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा म्हणजे साधन चतुष्टय संपत्ती पाहिजे. नित्यानित्य विवेक, इहमूत्रार्थ फलभोग विराग. इथे मिसप्रिंट आहे. इहमूत्रार्थ फलभोग विराग असं पाहिजे. शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, श्रद्धा ही षट संपत्ती, शमदमादी षट संपत्ती झाली. आणि तीव्र मुमुक्षा ही साधन चतुष्टय संपत्ती ज्यांनी मिळवली तो क्रमाने श्रवण, मनन, निदिध्यासन करू लागतो. आत्मानात्म विचाराकडे त्याची प्रवृत्ती होते. त्या विचाराच्या भूमिका आहेत. पूर्ण उपनिषदांमध्ये आत्मस्वरूप काय वर्णन केले आहे हे प्रथम समजून घेतले पाहिजे. म्हणजे एक तर महाराज इथे ज्ञानाच्या भूमिका इंडिकेट करतायत. म्हणून आपण मागे योग वासिष्ठ मधल्या ज्ञानाच्या भूमिका सत्संगात पाहिल्या होत्या. आणि हेही सांगतायत संपूर्ण उपनिषदांमध्ये आत्मस्वरूप काय वर्णन केले आहे हे प्रथम समजून घेतले पाहिजे. अभ्यास कसला कसला केला पाहिजे हे सगळं महाराजांनी प्रवचनामधनं सांगून ठेवलेलं आहे. आणि ज्याचा ज्याचा अभ्यास करायचा सांगितला ते समजण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेही सांगून ठेवलेलं आहे. असं साहित्य कुठे सापडत नाही. म्हणजे वेदांतपर ग्रंथ आहेत पण ते समजत नाही. समजायला सोपं ग्रंथ आहेत पण त्याच्यात वेदांताचे सर्व सिद्धांत येत नाहीत. दोन्ही म्हणजे सद्ग्रंथात या दोन्ही प्रकारचे ग्रंथ आहेत. पण सोपंही आहे आणि सर्व वेदाचं सार आलेलं आहे असं महाराजांची सगळी प्रवचन आहेत. त्यामुळे महाराजांच्या प्रवचनाचा जर अभ्यास झाला तर माणूस निशंक होऊन जातो. त्याच्यानंतर कोणताही ग्रंथ समजून घेताना, अगदी कोणताही वेदांतपर असो, अध्यात्माचा कोणताही ग्रंथ समजून घेताना काहीही अडचण येत नाही. हे महाराजांच्या प्रवचनाचं महत्व आहे. संपूर्ण उपनिषदांमध्ये आत्मस्वरूप काय आहे, आत्मस्वरूप काय वर्णन केलेलं आहे हे प्रथम समजावून घेतलं पाहिजे. त्यानंतर ते ज्ञान दृढ करण्याकरता मनन भूमिका आहे. अगोदर श्रवण भूमिका आहे. श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नाही, ऐकणं वाचणं म्हणजे इनपुट घेणं, याला श्रवण म्हणतात.
वेदांताचं. तर अगोदर श्रवण भूमिका आहे. मननामुळे सर्व असंभावना जातात. असंभावना आणि विपरीत भावना हे मायेमुळेच निर्माण झालेले पडदे आहेत. म्हणजे असंभावना म्हणजे ईश्वर नाहीच असं वाटणं, किंवा आत्मतत्व असं काही असतं असं नाहीच वाटणं. आणि विपरीत भावना म्हणजे ते हे शरीर म्हणजे मी आहे, किंवा देव म्हणजे नुसती ती मूर्ती, म्हणजे तो दगड म्हणजे देव आहे, तसं नाही. त्या पंचमहाभूतात्मक जरी दिसत असलं तरी त्याच्यात सच्चिदानंद जे पूर्ण सर्वव्यापी आहे तेच त्या मूर्तीत आहे, ही भावना उत्पन्न झाली पाहिजे. तर ते मननामुळे एकतर ईश्वर नाही ही जे नास्तिक्य आहे ते निघून जातं, आणि निदिध्यासनाने असंभावना निघून जाते. तर महाराज सांगतायत, मननामुळे सर्व संभावना जातात. एक परमात्मा परब्रह्म आहे ही भावना दृढ होते. पुढे निदिध्यासन ही साधन भूमिका आहे. निदिध्यासन ते साले महाराजांनी तेच हे सांगितले. निदिध्यासन ही साधन भूमिका आहे. निदिध्यासनामुळे विपरीत बुद्धी दूर होते. विश्वरूपाच्या ध्यानामध्ये जर मन स्थिर झालं तर विपरीत बुद्धी हळूहळू कमी होते. ह्या वाक्याला खूप मोठा अर्थ आहे. विश्वरूपाचं ध्यान म्हणजे ते सहस्रशीर्षा सहस्रपादा पुरुष सूक्तात सांगितले, तर महाराजांनी प्रवचनात सांगितले. सहस्र म्हणजे असंख्य, याच्यासाठी सहस्र आपण म्हणतो ना, हजारो. हजारो म्हणजे फक्त हजार असं नाही, भरपूर सांगायला. तर सहस्रचा अर्थ अनंत, असंख्य. ते असंख्य शिरं म्हणजे कोणती? तुमची आमची सगळ्यांची शिरं ही त्या भगवंताचीच आहेत, म्हणून ते तसं वर्णन आहे असं महाराजांनी सांगितलं. म्हणजे काय? विश्वरूपाचं ध्यान म्हणजे सर्व विश्वाला व्यापून आणि त्याच्याही पलीकडे असलेलं आत्मतत्व एवढंच नाही, हे विश्वरूपही तोच आहे असं जे ध्यान आहे. तर त्याच्यामुळे विश्वातल्या कोणाचाही द्रोह होणं शक्य नाही, मत्सर होणं शक्य नाही. आणि ते जेव्हा घडतं तेव्हाच त्याला खरी पूजा म्हटलेले. महाराजांनी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं आपल्याला, कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर म्हणजे सर्वांचा ईश्वर एवढाच अर्थ नाही. सर्वेश्वर म्हणजे सर्व रूपानी असलेला ईश्वर आहे, त्याची ती पूजा आहे. कोणालाही दुखवायचं नाही. तर ती भावना सतत राहिली, आणि म्हणून तर वंदन भक्ती सांगितलेले. सगळ्यांसमोर जर नम्र झालं, वंदन केलं, तर अहंकार जातो आणि साक्षात्कार लवकर होतो म्हणतात. तर पुढे सांगतायत महाराज, विश्वरूपाच्या ध्यानामध्ये जर मन स्थिर झालं तर विपरीत बुद्धी हळूहळू कमी होते. अहंकार, कामक्रोधादी विकार ही कमी होतात. ममता कमी होते. ममता म्हणजे काय? दृढता म्हणजे काय? दृढपणा. ममता म्हणजे काय? ममपणा. हे माझं, ते माझं, अमुक माझं, तमुक माझं. तो जो मी 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 आहे, त्या माझं माझं जे आहे ते, हा देह म्हणजे मी, आणि या देहाला, या देहातल्या मनाला बुद्धीला अनुकूल ते माझं, किंवा जे मला आवडतंय ते माझं, ही भूमिका होते. तर हे सगळ्या संकुचित प्रवृत्तीचा, संकुचित ममतेचा परिणाम आहे. तर ती ममता जाण्यासाठी, ती ममतेचा विकास आणि व्यापक ममता जर झाली, हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचरा आपणची झाला, जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सर्व विश्वरूपच तो झाला. विश्वरूपाचं ध्यान करताना त्याचा परिपाक म्हणजे स्वतःच तो महात्मा विश्वरूप होऊन गेलेला आहे. तर त्यामुळे हा माझा आणि हा दुसऱ्याचा, हे माझं हे केव्हा वाटतं? की बाकी सगळं जेव्हा माझं नाही वाटतं आणि हा हे त्याच्यापेक्षा वेगळं माझं वाटतं, तेव्हा आहे.
सर्वच मी म्हटल्यावर त्याला मीच असल्यावर माझं म्हणून वेगळं काय म्हणणार? म्हणजे विश्वरूपाच्या ध्यानाने बुद्धी ही आपली जेव्हा कॉन्शियसनेस एक्सपांड होतो म्हणतात जे हल्लीच्या भाषेत, तर तो बुद्धीचा जर विकास झाला तर त्यांनी हा ही ममता, मम मम माझं माझं हे म्हणणं कमी होतं. महाराज प्रवचनात सांगतात, ज्ञानेश्वर माऊलींचा श्लोक, आज आधी आधी कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहोही नाव बंधू कर्माचाही. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद हे कसं होतं? तर कर्तृत्व माझं आहे म्हणायच्या आधी मी ही भावना म्हणजे अहंकार झाला, आणि माझं आहे ते मला मिळायला पाहिजे, किंवा जे माझं नाही ते माझं झालं पाहिजे, या करता जो प्रयत्न आहे तो साहंकार होतो. आणि मी कर्म केलेलं आहे म्हणजे फळ माझं आहे, आणि मग त्याचा मी भोग घेतो. मी माझ्या प्रयत्नांनी मिळवलेल्या कर्माचा भोग घेतो, हा असा तो मग कर्मफलाचा आस्वाद घेतो आणि त्यातच अडकतो. तर ते सगळं ह्यांनी विश्वरूपाच्या ध्यानाने कमी कमी होतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मोठ्या महाराजांनी जो महामंत्र दिलेला आहे, केवढे मोठे उपकार आहेत, जगावर उपकार आहेत. आज गुरुपौर्णिमेला स्मरण घडते मोठ्या महाराजांचं, आणि महाराजांचं तर घडतच आहे आपल्याला, की त्यात ऐका ना काका, हा बोल. मगाशी महाराजांनी म्हणजे एक्सप्लेन केलंय की याच्यामध्ये सकाम भक्ती केली तर ती शुद्ध भक्तीकडे कन्वर्ट होते. हो जे काय मागून घ्यायचंय ते ईश्वराकडेच सकाम भक्तीने म्हणजे हो मागून घ्यायचं. हो पण आता ज्याची अशी भक्ती कमी असेल ना, मीन्स आपण डे टू डे ऍक्टिव्हिटीज करतो, कुठले डिसिजन्स घेतो, कुठलेही असू दे की छोट्या छोट्या वस्तूंचं, सो ते तर आपल्याला इझिली एक्सेसिबल असतात आणि त्यात सकाम भक्ती असंच इन्व्हॉल्व नसते. म्हणजे आपण रात्री झोपताना ते अर्पण करतो, पण मग हो. त्याचं पण फळ सेम आहे का मग? त्याचं फळ सेम असलं तरी त्याचं स्केल कमी आहे. आता फॉर एक्झाम्पल, जेवताना आपण नैवेद्य दाखवतो म्हणजे ईश्वराला देऊन घेतो. तसं समजा एखादं, म्हणजे अगदी म्हणजे तुला डायरेक्ट रिलेट करायचं, एखादा आपल्याला ड्रेस आवडला, तर मी आता जाऊन तो विकत घेते या भावनेच्या आधी तो कृष्णाकडे मागू शकतो आपण ना. कारण मी जाऊन विकत घेते आणि मी पैसे दिल्यावर जो मिळणार, हा फक्त आपला अहंकार आहे. कधी कधी आपल्याला एखादा ड्रेस भरपूर आवडतो, आपण तो घ्यायला जातो, आणि घ्यायला जातो तेव्हा बघत असताना त्या ड्रेसला कुठेतरी काहीतरी फाटलंय किंवा काहीतरी गडबड दिसते, आणि तसा दुसरा ड्रेस नसतो. म्हणजे आपल्या पैशानी आपल्याला वाटेल तेव्हा आपल्याला हवे ते आपण विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीची इच्छा जर मनात होत असेल, तर सर्वात पहिलं काय करायचं, तर त्या इच्छेला तपासून पाहिजे की ती इच्छा पूर्ण करताना कोणावर अन्याय तर होत नाही ना, जे महाराजांनी सांगितलं होतं. आणि सहज त्याचा निग्रह करता येतोय का? ती आवश्यकता असेल तर ती पूर्ण करणं हेही आवश्यक आहे, कर्तव्याचा भाग असेल तर. पण ती पाहिजे असं जर झालं असेल तर पहिल्यांदा मागायची, की महाराज मला ही पाहिजे, तुम्ही द्या. तुमचेच पैसे मी ह्याच्याकरता वापरते, सेवेकरता वापरायचे ते ह्याच्याकरता वापरते, आणि तीही ईश्वराची म्हणजे त्याच्यातही ईश्वराला जर इन्व्हॉल्व केलं तर त्याचा उपयोग जास्त आहे. हे स्केल आहे. भक्तीची तीव्रता कशी आहे, तुमच्या डे टू डे मध्ये तुम्ही ईश्वराला इन्व्हॉल्व केलं. भगवान काय म्हणतात,
माझ्यातच मन ठेव, माझ्यातच बुद्धीचा निवेश कर. यज्जुहोशी यदश्नासी यत करोशी ददासी यत. हे सगळं म्हणजे जे यज्ञ करतोयस, जे खातोयस, जो देतोयस, काहीही जे करतोयस ते मला दे. म्हणजे काय? केल्यानंतर दिलं म्हणजे जेवल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासारखं आहे. त्यामुळे प्रत्येक क्रियेत ते करण्याच्या आधी तू करतोयस किंवा तू मला शक्ती दे मी करतोय, किंवा हे व्हावं म्हणून मी तुझी प्रार्थना करते आणि ते होते. हा भक्ती योग आहे. प्रत्येक ह्याच्यात तो जेव्हा इन्व्हॉल्व्ह होईल, आपल्याला काय होतं की ऑप्शनल राहतो. भगवान केव्हा? रात्री झोपताना, समर्पण करताना, किंवा दिवसातनं 4 वेळा, 5 वेळा, 25 वेळा, 100 वेळा, असं नाही. सतत. जसं आपण सगळा व्यवहार करताना स्वतःला विसरतो का? फार कमी वेळ असते जेव्हा आपण स्वतःला विसरतो. पण ते केव्हा विसरतो? आपल्या आवडीच्या गोष्टीत विसरतो. पण बाकी व्यवहार करताना मी ही जाणीव जशी ताजी राहते, कायम राहते, तशी तो माझ्या बरोबर आहे ही जाणीव जर कायम ठेवता आली तर तोच भक्ती योग आहे. आणि ती पुढे वाढत जाऊन मी असण्याची जाणीव निघून जाते. ते मागे पण आपण पाहिलेलं ना, की कृष्णाला चोरी करण्याची इतकी सवय आहे की दासोहम दासोहम म्हणताना दाची त्यांनी कधी चोरी केली कळलंच नाही. किंवा कबीरजी म्हणतात तसं, प्रेम गली अति साकरी. ती प्रेमाची गल्ली इतकी नॅरो आहे की त्याच्यात 2 जण मावत नाहीत, एकच मावतात. तर प्रेम ते आहे. म्हणजे दिवसभर छोटी मोठी काम करताना भगवंताकडे लक्ष लागत नाही, कारण ते प्रेम स्वतःवर आहे. दिवसभर सगळं करताना गोपींचं जे लक्ष आहे ते केवळ भगवंतावर आहे. गातायत भगवंताचे गुण. इथे हाताने काहीतरी कार्य चालू चालू आहे. प्रारब्ध असेल, त्यातल्या काही, सगळ्याच गोपी काही ज्ञानी महात्मे असे नव्हते, त्यांच्यातही वेगवेगळ्या हे होत्या. तर पूर्व प्रारब्धाने काही कर्म आलेला असेल, पण ते चालू असताना लक्षच नाहीये. कबीरजी शेले विंटा विंटा समाधी लागायची त्यांची. तसं जर झालं तर तो राम हमारा काम करे हम बैठे आराम ही स्थिती येते. ही पुढची गोष्ट आहे. पण मग तोपर्यंत काय करायचं की दिवसभरात चेक पॉइंट्स ठेवायचे. एक तो, हे तर तुला माहितीच आहे म्हणा, की पहाटे उठल्याबरोबर ईश्वराला आज काय कर्म माझ्यावर आहेत, म्हणजे मला काय करायचं आहे ते निवेदन करून ते करून घ्या, बरोबर राहा. आणि त्यातलं जर आपल्या वासनापूर्ती करता जी कर्म आहेत त्यातनं ते आता ते करून त्याची पूर्ती होऊन पुन्हा ती इच्छा उत्पन्न होऊ देऊ नका, किंवा वासना माझ्या कमी होऊन द्या, ही सगळी प्रार्थना करून कामाला सुरुवात करायची. आणि आपल्या शास्त्रांनीही मध्ये मध्ये चेक पॉइंट दिलेले आहेत. संत महात्म्यांनी दिलेले. जेवताना अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता म्हणायचं, किंवा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे म्हणायचे. हे सगळे जे संस्कार आहेत, धर्म जो आहे, धर्माचा जो उपदेश आहे, किंवा वेदात जो पूर्वभाग आहे, ते सगळं धर्म, काम, अर्थ आणि मोक्ष मिळवण्याकरता जे काही प्रयत्न करतो त्या सगळ्यात ईश्वराला इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे. नुसतं जांभई जरी आली तरी अंगठ्याच्या खाली इथे देवांचं, सर्व देवांचं स्थान धरलेलं आहे, ते कानावर ठेवायचं आहे. म्हणजे स्मरण आहे, सतत स्मरण आहे. तर हे स्मरणयुक्त आपण प्रत्येक कार्यात जाता येता खाता पिता हृदयी भगवत स्मरण करता अकर्मता कर्माची. मोठे महाराज जे दत्त महात्म्यात सांगतायत तसं. तर ते चेक पॉइंट, ते पॉइंट्स आहेत. जसं आपण दोन कापड शिवतो, जेव्हा जिथे जिथे टाके बसतात तिथे शिवतो, मग ते बाजूला केल्यावर बाजूला होत नाही. पण ती शिवण जर 2 टाक्यामधलं अंतर जास्त असेल आणि आपण कापड खेचलं तर मध्ये ती गॅप तयार होते ना. तर त्यामुळे ती शिवण जितकी जवळ होत जाईल, आणि बेस्ट काय की ते एकसंधच होणं, ही एकदम पुढची अवस्था आहे. पण तोपर्यंत आपण आत्तापर्यंत कोणते चेक पॉइंट्स आहेत आपले ते दृढ करायचे. आणि त्याच्यासाठी शिस्त हा खूप महत्वाचा पॉइंट येतो. शेड्यूल.
अमक्या वाजता उठायचं तर अमक्या वाजता उठायचं, अमक्या वाजता वाचन आहे तर अमक्या वाजता वाचन आहे, हा वेळ जपाचा आहे तर जपाचा आहे. फोन बिन काही नाही, बंद म्हणजे बंद तेव्हा. तर ती शिस्त मग त्या आपलं बायोलॉजिकल क्लॉक पण तसं सेट होतं की पूर्वी म्हणजे बाबा सांगायचे की सुरुवातीला जेव्हा दीक्षा झाल्यानंतर रोज संध्याकाळी 6ला बैठकीला बसायचे. आता कधी व्यवसाय असल्यामुळे कधी ते बऱ्याच वेळा असं व्हायचं की बाहेर असले तरी मीटिंग जरी असली तरी त्या 6 वाजता तो साधनेचा वेग, तो आनंदाचा हे सुरू व्हायचा, हे त्या टाइमचं. तर असे चेक पॉइंट ठरले ना आणि ते सेट झाले. पहिल्यांदा सुरुवात नुसते दिवसाची सुरुवात रात्रीची आणि मध्ये आपल्या उपासनेची केली. मग जेवताना वदनी कवळ म्हणतोय, चहा घेताना वदनी कवळ म्हणतोय, जांभई घेतलं की श्रीराम श्रीराम म्हणतोय, उठताना श्रीराम म्हटलं, बसताना श्रीराम म्हटलं. हे म्हणजे टॅग पॉइंट्स ठेवले किंवा अँकर आपण ज्याला म्हणतो न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्राम मध्ये, की त्या गोष्टीने एका गोष्टीची आठवण झाल्यावर जर दुसरी गोष्ट आठवली आणि गोपींचं जर बघितलं तर आपण निळा रंग दिसला कृष्ण आठवला, सूर्य दिसला नारायण, सूर्यनारायण, नारायण आठवला. तर असे विभूती योग पण त्याकरता सांगितलेलं आहे भगवंतांनी. 10वा अध्याय सगळ्या विभूती सांगितल्या ते ह्या करताच. आपल्या धर्मात सुरुवातीपासून म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव, कुटुंबात पहिल्यांदा विभूती दिलेल्या आहेत की ते त्यांना बघितल्यावर ईश्वराची आठवण झाली पाहिजे. मग त्याच्यानंतर शाळेत किंवा गुरुंकडे जायला लागला मुलं, आचार्य देवो भव. नंतर सद्गुरूंची प्राप्ती झाली, गुरुदेवो भव. त्याच्याबरोबर स्थावराणाम हिमालया, हे एकदा कळलं की हिमालय दिसला की स्मरण झालं. म्हणजे ते टच पॉइंट्स जे आहेत ना ते वाढत जायचे. तर काही फिक्स पॉइंट आपले बसले की मग विचार करायचा अजून आपल्याला यात काय ऍड करता येईल. अंघोळ करताना पण काही श्लोक आहेत, गंगा यमुना सरस्वतीचं स्मरण आहे, किंवा झोपताना उठल्याबरोबर अ, म, चे पण श्लोक आहेत, कराग्रे वसते लक्ष्मी. म्हणजे प्रत्येक ऍक्शनच्या सोबत त्या ईश्वराला जोडण्याची व्यवस्था आपल्या धर्माने करून ठेवलेली आहे आणि त्याच्याबरोबर आपली क्रिएटिव्हिटी वापरून आपणही ते करू शकतो. वेस्टर्न याच्यात तिथे खूप एकाकी लोक असल्यामुळे तिथे पेट किंवा टेडी बियर हे मुलांना, किंवा इंग्लंडमध्ये पण म्हणजे इमॅजिनरी फ्रेंड ठेवायला पण शिकवतात. तर तसा जर इमॅजिनरी फ्रेंड ठेवायला शिकवतात का, तर एकटेपणा वाटू नये. तर तसं हे जे इमॅजिनेशन आहे की कृष्ण माझ्या बरोबर आहे. मीराबाईंनी काय केलं, ती एवढीशी मूर्ती आहे तिच्याकडे, पण हे माझे पती आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. ते तिने इमॅजिन केल्यानंतर आहेच भगवान ना, सर्वत्र आहे तो, त्या मूर्तीत नसणार काय, पण तिथे प्रकट झाला तो भगवान. तर त्यामुळे आपण योगसूत्राच्या इंट्रोडक्शन मध्ये पण पाहिलं की वृत्ती ज्या आहेत त्या क्लिष्टही होऊ शकतात, अक्लिष्टही. तर विपर्यय आणि विकल्प सांगितलंय त्यात. विकल्प म्हणजे विपर्यय म्हणजे जी झालेली माया जी आहे ते विपर्यय झाला, पण त्या मायेमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या इमॅजिनेशननी काहीतरी विचार करणं हा विकल्प झाला. पण तोही अक्लिष्ट ईश्वर प्राप्तीला योग्य कसा होऊ शकतो, की अशी कल्पना करायची की ईश्वर माझ्या बरोबर आहेत, सद्गुरू माझ्या बरोबर आहेत, माझा कृष्ण माझ्या बरोबर आहे. आणि तर हे असे चेक पॉइंट वाढवून मग ते हळूहळू अप्रतिहत पर्यंत जातं. तर त्यामुळे मोठ्या गोष्टीच्या वेळी ईश्वराचं स्मरण तर सगळ्यांना होतं. मोठं संकट आलं, लागली घराला, आठवणारच ईश्वर. म्हणजे अर्थात त्याकरताही पुण्य पाहिजे. पण छोट्या छोट्या गोष्टीत तो आठवतो का, तर तो आठवायचा जितका जास्त प्रयत्न होईल. याचा अर्थ रात्री समर्पण करू नये असं नाही. दिवसभर आपल्याला लक्षात राहत नाही म्हणून रात्री समर्पण सांगितलंय. पण करतानाच जर स्मरण राहिलं किंवा करतानाच जर ही जाणीव राहिली की हे ईश्वरच करतोय, तर ते खरं समर्पण म्हणून महाराजांनी सांगितलं. ठीक आहे, काय अजून उत्तर आलं, मिळालं का, अजून काही विचारायचंय?
नाही मिळालं. चालेल, आपण कुठे आलेलो? हा, विश्वरूपाच्या ध्यानामध्ये हे झालं आपलं. हा, विश्वरूपाच्या ध्यानामध्ये जर मन स्थिर झालं, आणि हे पण विश्वरूपाचं ध्यानच आहे ना, म्हणजे आपले सगळे व्यवहार करताना एक असा प्रयोग करून पाहिला. समजा आपण एखाद दिवशी ठरवलं की आज मी सगळ्यांमध्ये ईश्वर पाहीन. महाराजांनी सांगितलेलं आहे ना प्रवचनात की कायम सत्य बोलणं हे फार कठीण आहे, म्हणून अल्पव्रत करावी. तर एखादा दिवस महिन्यातला असाही ठेवावा की आज ऑफिसमधले पण सगळे ईश्वर आहेत असंच मी मानेन. मग त्या दिवशी आपल्याला त्रास देणारा जरी असला तरी तो ईश्वर आहे मानायचा अभ्यास होऊन जाईल आपला. आणि मानायचं म्हणजे ही आत्ता आपल्याला कळत नाहीये म्हणून मानायचं, नंतर ते कळल्यावर ते आहेच, तसंच आहे. सर्वांतर्यामी तो भगवान आहे आणि सर्वरूपीही तोच आहे आणि त्याच्याही पलीकडे तोच आहे, असं आहे ते. तर विश्वरूप महाराज सांगतायत, विश्वरूपाच्या ध्यानामध्ये जर मन स्थिर झालं तर विपरीत बुद्धी हळूहळू कमी होते. अहंकार, कामक्रोधादी विकार ही कमी होतात. ममता कमी होते. हे सगळे विपरीत बुद्धीचे लक्षण आहे. हे सगळे दोष कमी करण्याकरता निदिध्यासन म्हणजे सगुण परमेश्वराचं ध्यान किंवा निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर होणं महत्वाचं आहे. याकरता उपरती हे साधन सांगितलेलं आहे. म्हणजे मगाशी जे साधन चतुष्टय संपत्ती सांगितली महाराजांनी, नित्यानित्य विवेक, इहमूत्राचा फलभोग, विराग, शम दम, उपरती. तर त्या उपरतीचं हेच हे की अटॅचमेंट, प्रत्येक इंटरॅक्शनच्या वेळी ती अटॅचमेंट कमी करण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक इंटरॅक्शनच्या वेळी, इंटरॅक्शन नॉट ओनली विथ ह्युमन बिंग्स, विथ ऑब्जेक्ट्स ऑल्सो. आपल्याला आवडीची गोष्ट, खाण्याचा पदार्थ कधीतरी टाळून बघायचं, किंवा जी क्वांटिटी खातो त्याच्या अर्धीच क्वांटिटी खाईल. काहीतरी असं करायचं की ज्यांनी डिटॅचमेंटचा अभ्यास होईल. निदिध्यासन नाही तर होणार कसं? एकतर ज्याला खरंच हे साधायचंय त्यांनी उपरती म्हणजे व्यवहार पण कमी करणं अपेक्षित आहे. पण व्यवहार कमी करून जर भ्रांती उद्याची राहिली, तेवढी श्रद्धा नसली, तर उलट ईश्वराचं स्मरण होण्यापेक्षा पैशाचं स्मरण होईल. तर त्यामुळे घेतलेली कर्तव्य कर्म करताना निदिध्यासन कसं होणार? तर त्या सगळ्या कर्मात त्यावेळी ज्याच्या ज्याच्याशी आपल्याला संबंध येतोय त्याच्यात ईश्वर शोधायचा प्रयत्न करायचा, किंवा त्यांना चालवणारा ईश्वर आहे अशा पद्धतीने बघायचं, तर ते शक्य होतं. तर पुढे सांगतायत महाराज, सगळे दोष कमी करण्याकरता निदिध्यासन म्हणजे सगुण परमेश्वराचं ध्यान किंवा निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर होणं महत्वाचं आहे. ध्यान करणं याचाच अर्थ मनाची स्थिरता असा आहे. मनाची स्थिरता झाल्यावर वासनाक्षय होऊन मनावरचे सगळे कुसंस्कार नष्ट होतात. आमचा वासनाक्षय न होण्याचं कारण असं आहे की आमच्या अनेक जन्माच्या वासना पक्क्या झाल्या आहेत आणि त्या वासना पक्क्या करण्याकरता पुन्हा आम्ही विषयभोग घेतो. ईश्वराचं स्मरण नसताना जे जे व्यवहार आपले होतात आणि मी करतो, ईश्वराचं स्मरण नाही म्हणजेच ते मी करतो अशा पद्धतीनेच होणार ते. आणि तसे जर झालं तर त्या परत वासना पक्क्या होतात. म्हणजेच महाराज सांगतायत, त्या वासना पक्क्या करण्याकरता पुन्हा आम्ही विषयभोग घेतो, संसारामध्ये पडतो. स्थिर नाही ना मन, त्यामुळे त्या विषय वासनांचाच अभ्यास जास्ती जास्ती होतो. विषयांच्याकडे इंद्रिय जाऊ द्यावीत किंवा न द्यावीत याबद्दल शास्त्रदृष्टी अशी आहे, विषयाचा उपभोग घेतल्यानंतर सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं वाटतं लोकांना. कामना इच्छा या विषयभोगाने पूर्ण करून घ्यायला काय हरकत आहे, पण होऊ शकत नाही. परवा गीतेच्या अध्यायातही तो
श्लोक आलेला खूप महत्वाचा श्लोक आहे. ध्यायतो विषयान् पुंसान् संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. चेने पहिल्यांदा ध्यायतो विषय म्हणजे विषयाचं नुसतं ध्यान घडलं, मनात तो विषय आला की संघ तयार झाला. संघ तयार झाला की काम तयार, संघात संजायते कामा. मग काम कसा तयार होतो? एखादा विषय, आवडणारी व्यक्ती आठवली का ती भेटावी, नावडणारी व्यक्ती आठवली की ती न भेटावी, आवडणारी व्यक्ती आठवली की तिचं चांगलं करण्याकरता काय करता येईल, नावडणारी ऐकलं ते तिला धडा कसा शिकवू, हे सगळं त्याच्यानंतर संघात संजायते कामा, इच्छा उत्पन्न झाली. संघ म्हणजेच तिथे वृत्ती उत्पन्न झाली. असंग जो आहे, अकिंचन जो आहे, तिथे वृत्ती नाहीये. त्यामुळेच तो महात्मा आहे. महाराज म्हणायचे जे अकिंचन ब्राह्मण आहे, आम्ही एक अकिंचन ब्राह्मण आहोत, म्हणजे संघाच्या पलीकडे. संघात संजायते कामा, संघच नाही घडला तर काम येणार कुठे? पण जर काम आला तरी कामात क्रोधोभिजायते, काम निर्माण झाला आणि त्याची पूर्ती नाही झाली तर क्रोध आहे. मग क्रोधानेही काही कामाची प्राप्ती नाही झाली तर क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहाने स्मृती विभ्रम होतो, त्याच्यानंतर बुद्धिनाश. आता तो बराच मोठा विषय होईल, पण निदान एवढंच आपण त्यातनं ह्याच्याशी संबंधित आहे ते घेऊ शकतो की एखादा असे असे युक्तिवाद करतात ह्या श्लोकाचा हे घेऊन की कामोपभोग मिळाला नाही तर क्रोध येतो ना, मग काम उपभोग घेण्यासाठी प्रयत्न का करू नये? म्हणजे कामाची शांती झाली तर क्रोध येणार नाही आणि सगळी पुढची चेन तुटेल. तर तसं होत नाही. महाराज सांगतात प्रवचनात, लाभो लोभेन वर्धते, म्हणजे लाभ झाल्याने लोभ वाढतो. आता अग्नी आहे, अग्नीमध्ये जर तूप टाकलं, अग्नीला तूप हवंय, अग्नीला तूप हे त्याचं अन्न आहे, किंवा जी आहुती आहे त्याचं अन्न आहे. मग ती आहुती दिल्यावर अग्नी शांत झाला पाहिजे ना, नाही तो अजून भडकतो. तर तसं आहे ते. लोभाला जर ज्याचा लोभ ती वस्तू मिळाली तर लोभ वाढतो. 1,00,000 रुपये पगार महाराजांच्या प्रवचनात आहे, पूर्वीचं हे असल्यामुळे. 5,000 पगार असेल, पहिल्यांदा नोकरी नाही, त्याला नोकरी मिळावी वाटते, नोकरीत पगार 1,000 रुपये पगार आहे, तर 5,000 रुपये पगार मिळणारा दुसरा कोणी दिसला तर दुःख आहे, आपल्यालाही मिळावं. तर हे होतं, जितकं मिळत जातं तेवढं ते कमी कमी वाटत, अजून मिळावं हे वाटत राहतं. तर त्यामुळे वासनाच्या पूर्तीनी काम जाईल असं होत नाही, लोभ जाईल असं होत नाही. हा, ते ईश्वराला मागून केल्यावर ईश्वर ते कामना कमी करण्याकरता, ईश्वराची जी चित्तात प्रगटीकरण आहे स्मरणामुळे, त्यांनी ती शुद्धी होऊन त्या इच्छा कमी होतात, भोगानी नाही होत. तर तेच महाराज इथे सांगतायत, कामना इच्छा आहे ना, 5 मिनिट आहेत. हा, या विषयभोगाने पूर्ण करून घ्यायला काय हरकत आहे, पण होऊ शकत नाही. मनात विषय वासना उत्पन्न होणं थांबत नाही, तृप्ती नाहीये. भोगाने तृप्ती होईल, वासना क्षय होईल हा मार्गच नाहीये. मनाला जास्तीत जास्त उपभोग विषयभोग मिळायला लागले म्हणजे मनात त्या विषयांच्या इच्छा वाढत जातात. एक उदाहरण आहे याच्यासाठी. एखाद्या, समजा पूर्वीच्या ह्याच्यात ते बैलगाडी असेल तर त्याला ते चाकाला ते आरी म्हणजे लोखंडाचं हे लावायचं, आणि मग कच्च्या रस्त्यावरनं जाताना पुन्हा पुन्हा त्या रस्त्यावरनं गेलं की ते मार्ग, ती आरी आत अजून जाऊन ते डीप व्हायचं. मग काय, गाडी नेताना तिथूनच जायला पाहिजे, तिथे मध्ये कुठे वळायचं म्हटलं तर ती अडकणार का? कारण ते डीप झालं. तसं ह्या एकाच वासनेच्या मार्गाने गेलं की त्याच्या बाहेर जाणं कठीण होतं.
तर महाराज सांगतायत इथे, वासनाक्षय होईल, भोगाने तृप्ती होईल, वासनाक्षय होईल, हा मार्गच नाहीये. मनाला जास्तीत जास्त विषयभोग मिळायला लागले म्हणजे मनात त्या विषयांच्या इच्छा वाढत जातात. म्हणून त्या नाहीशा करण्याकरता बाह्येंद्रिये व अंतर इंद्रिये याचा प्रथम निरोध केला पाहिजे. बाह्य इंद्रियांचा जो निरोध आहे त्याला इंद्रिय संयम म्हणजे बाह्य इंद्रियांचं त्याला म्हणतात दम. आणि अंतरिंद्रिय म्हणजे काय? बाह्य इंद्रिय म्हणजे बाह्य करणं, अंतरिंद्रिय म्हणजे अंतःकरण, ज्याचे मन बुद्धी चित्त अहंकार हे चार अवस्था आहेत ते अंतःकरण. त्याचा कंट्रोल म्हणजे शम आहे. तीनच मिनिटं राहिलेत, तर आज थांबूया इथे. कोणाला काही अजून विचारायचंय का? 3 मिनिटं आहेत आपल्याकडे. नसेल तर थांबायचं का? काका काही सांगताय का? एखादी आठवण? थांबा म्हणून सांगा, थांबूया म्हणून. थांबूया दिनो. हा, थांबूया. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. नमस्कार करतो बाबा. यांच्यापैकी कोणाला काही विचारायचंय का? कोणाला विचारायचं का काही? नाही, ठीक आहे, इट्स ओके. चालेल. तू तुझ्याकडून ऑफर दिली. चालेल. गुरुदेव दत्त.